हॅलो गाईज, मी आज आलो आहे बीडमधील असणार खासबागमध्ये जिथं आहे तुळजाभवानीचं मंदिर. हे मंदिर मुस्लिम एरियामध्ये असल्यामुळे भरपूर लोकांना माहित नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की हे मंदिर तुम्हाला दाखवलं पाहिजे, कारण की हे मंदिर भरपूर लोकांना माहित नाही, जेणेकरून माहित होईल. चला तुम्हाला मी दाखवतो हे मंदिर किती भारी आहे. आणि जो कोणी आला असेल त्याने मला कमेंट करून नक्की सांगा हे तुम्हाला मंदिर कसं वाटलं. आणि व्हिडिओ बघून आले असेल त्यांनी पण मला कमेंट करून सांगा की मंदिर तुम्हाला कसं वाटतं. तर हे आहे मंदिर आणि चला आपण आता मध्ये जाऊ आणि तुम्हाला मध्ये दाखवतो की मंदिरामध्ये काय काय आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला दिसेल की बसण्यासाठी जागा आणि झाडं आहेत आणि गारसावली पण आहे, पण कंस्ट्रक्शन चालू असल्यामुळे सध्या तुम्हाला तिथं बसता येणार नाही. मंदिरामध्ये थोडंसं मध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल एकदम छोटीशी अशी दीपमाळ एकदम भारी अशी बनवली आहे. अगोदर मी तुम्हाला मंदिराच्या साईडचा एरिया दाखवतो. थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला भिंतीवर देवी देवतांचे चित्र काढलेले दिसेल, ते पण एकदम भारी. तर चला आपण आता जाऊ मंदिरामध्ये. मंदिरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ते पण तुम्हाला दाखवतो आणि आई तुळजाभवानीची मूर्ती पण दाखवतो. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला गर्दी भरण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्याच साईडला थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल देवीची पालखी. त्या पालखीमध्ये देवीच्या पादुका आणि देवीची मूर्ती विराजमान झालेली दिसेल. तसेच मंदिरामध्ये सुद्धा भिंतीवरती देवीचे अतिशय सुंदर असे चित्र काढलेले आहेत. मेन म्हणजे आपण सगळे ज्या गोष्टीसाठी एक्साइटेड होतो ते म्हणजे सुंदर अशी आई तुळजाभवानीची मूर्ती. बघा किती सुंदर अशी आई तुळजाभवानीची मूर्ती आहे. तर सगळ्यांनी घ्या दर्शन आणि बोला आई तुळजाभवानी माता की जय हो. आई राजा उदय उदय.